नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताची प्रमुख पठारे। तर पहिला भाग मित्रांनो पाहूया, अरवली पर्वतमाळा। अरवली पर्वतमाला ही बघा आपल्याला ह्या साईडला दिसत आहे। तर अरवली पर्वतमाळा ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतमाळा आहे। ही गुजरात राजस्थान पर्यंत पसरलेली आहे। कुठपर्यंत पसरली आहे? तर गुजरात आणि राजस्थान राज्यापर्यंत ही पसरली आहे। तर चला पुढे जाऊया। आता नेक्स्ट आहे बुंदेलखंड पठार। बुंदेलखंड पठार। तर मित्रांनो, बुंदेलखंड पठार आपल्याला कुठे दिसत आहे? बघा, हा कलर आणि हा कलर मॅच होतोय इथे। ओके, इथे बुंदेलखंड पठार आहे। तर याचं वैशिष्ट्य काय आहे की हे पठार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेले आहे। येथे खनिजांची मुबलकता आहे, म्हणजे जास्त प्रमाणावर खनिज उपलब्ध आहेत आणि अनुजपत्र खडक आढळतात। येथे कुठले खडक आढळतात? अनुजपत्र खडक हे आढळतात। तर चला मित्रांनो पुढे जाऊया, मालवाका पठार। तर मालवाका पठार हा कुठे आढळतो? मित्रांनो, मालवाका पठार हे मध्य प्रदेशाच्या पश्चिमी भागामध्ये स्थित आहे। कुठे आहे? मध्य प्रदेशामध्ये। काळी माती येथे प्रमुख असून कापसाच्या शेतीसाठी हे प्रसिद्ध आहे। कापसाच्या शेतीसाठी हे प्रसिद्ध आहे। तर चला मित्रांनो, आता चौथ्या पॉईंटकडे वळूया, वाघेलखंड पठार। वाघेलखंड पठार। तर वाघेलखंड पठार हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेलगतच आहे आणि येथे पिथिरी खडक आणि चुनखडी आढळते। पिथिरी खडक आणि चुनखडी आढळते। तर चला पुढे जाऊया, पाचवा पॉईंट, छोटा नागपूर पठार। छोटा नागपूर पठार हे झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आहे। येथे खनिज संपदा मोठ्या प्रमाणावर आढळते। येथे खनिज संपदा मोठ्या प्रमाणावर आढळते। तर मित्रांनो, आता या साईडला बघूया, राईट साईडला आपल्या। तर सहावा पॉईंटमध्ये बघा आपल्याला काय दिले? मेघालय। हे पूर्वात्य भारतामध्ये स्थित आहे। तर मित्रांनो, कुठे आहे मेघालय? हे बघा इथे मेघालय पठार। येथे अधिक वर्षा होते आणि घनदाट वने आढळतात। येथे अधिक वर्षा होते म्हणजे जास्त पाऊस पडतो आणि इथे त्यामुळेच घनदाट वने आढळतात। तर चला पुढे जाऊया, सातवा पॉईंटवर, राजपठार। राजपठार। तर राजपठार आपल्याला बघा कुठे दिसतंय? बघा, तर हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिसामध्ये पसरलेले आहे। हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे। हे भारतातील सगळ्यात मोठे पठार आहे। आता पुढे जाऊया, खमचे पठार। कुठलं? खमसे पठार। तर मित्रांनो, हे कुठे आहे? बघा इथे। तर हे ओडिसा आणि छत्तीसगडमध्ये स्थित आहे। ओडिसा आणि छत्तीसगडमध्ये स्थित आहे। येथे बॉक्साईट आणि लोह अयस्क यांचे भांडार आहे। येथे बॉक्साईड आणि लोह अयस्क यांचे भांडार आहे। तर चला पुढच्या पॉईंटकडे वळूया, तेलंगाणी पठार। तेलंगाणी पठार। तेलंगाणी पठार हा बघा इथे। तर हे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पसरलेले आहेत। येथे लाल माती आणि हलकी काळी माती आढळते। येथे लाल माती आणि हलकी काळी माती आढळते। तर मित्रांनो, आता शेवटचा 10वा पॉईंट बघूया, दंडकारण्य पठार। दंडकारण्य पठार हा बघा इथे दिलाय। तर दंडकारण्य पठार हे छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पसरलेले आहे। येथे दाट वने, नद्या आणि धबधबे आढळतात। तर आता बघूया नर्मदा नदीविषयी काही इन्फॉर्मेशन। नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। तर पॉईंट मित्रांनो नोट करून घ्या, नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। ही नदी मध्य प्रदेशातून पश्चिमेकडे गुजरातमध्ये अरब सागरामध्ये जाऊन मिळते। ही नदी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये खोल दरीतून वाहते। तर मित्रांनो, भारताची प्रमुख पठारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.